नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 9 फेब्रुवारी 2025. आज इयत्ता 8वी स्कॉलरशिप याचा भाषा आणि गणित या विषयाचा आज पेपर झाला. त्यातील गणित या विषयाचं 26 ते 75 या प्रश्नांचं स्पष्टीकरण मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणासमोर सादर करणार आहे. तरी सर्वांनी ते अवश्य पाहावं. ते आपल्या नक्कीच उपयोगाला येईल आणि जवळजवळ 100% उत्तरे बरोबर येतील याची खात्री मला तरी आहे. पहा, जसजसे 12 दराने 10,000 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यातील फरक किती रुपये येईल? तर सुरुवातीला आपण काय करूया, एका वर्षाचं व्याज जर काढलं तर ते 1200 येईल. 100 गुणिले 12 1200 येईल. ओके. दुसऱ्या वर्षाचं या 1200 वरती काय होणार आहे, 12 12 12 दोन्ही 12चा वर्ग 144. याला जर 12ने गुणलं तर 144 येणार आहे आणि हाच तो फरक असणार आहे. किती फरक असणार आहे? 144 एवढा फरक असणार आहे. 3.5 वर्षाचं व्याज काढायचं असेल, चक्रवाढ व्याज, थोडंसं काढत बसावं लागते, वेळ जाईल म्हणून तर काढत नाही, पण तरी पण काढतो. पहा, समजा पहिल्या वर्षाचं किती येणार आहे बघा, 10%ने 2 शून्य केलं तर 1000 होईल. 10चे 11,000 होणार आहेत, व्याज आलं 1000. नंतर 12,100 होणार आहे, म्हणजे किती आलं तुमचं, परत 1,100 वाढले. तिसऱ्या वर्षी 13,100 होईल, म्हणजे किती झालं, हे 1000, 13,000 नाही, 13,100 होईल का, 12,100 याचे 2 परत 12ने गुणलं तर 10ने गुणलं तर 12,000. एकच मिनिट बाळांनो. 3 वर्षाचं आपण, आपल्याला माहिती आहे की आपण 3 वर्षाचा ऑलवेज काढत असतो. 10% दर असेल तर 10चं किती होत असतं, 11 होत असतं आणि 11चा घन करत असतो 3 वर्षासाठी. 1000 रुपये रक्कम असेल तर आपलं किती होत असतं, 13,331 होत असतं. 10,000 असेल तर 13,310 रुपये होईल. किती होणार आहे, म्हणजे 3,310 रुपये कशाचं होणार आहे, 3 वर्षाचं व्याज होणार आहे, 3,310. आता जे अर्ध वर्ष आहे, 13,000 रुपये रक्कम झालेली, तर अर्ध वर्ष आहे म्हणजे व्याजदर काय होणार आपला, 6% होणार आहे. मग 13,310 गुणुले 6/100 एवढं होणार आहे. तर हा कट होईल, हा कट होईल, नाही 10 आहे ना, 5 होईल आहे की नाही, 5 एके 5, 5 दुनी 10. तर बे एक बे, बे सक्क 12, एक उरला, बे सक्क 12, एक उरला, बे पंचे 10, एक उरला, 0.5 म्हणजे 50 येणार. तर 3310 अधिक 665.50 जर केला तर हा 75 होईल आणि 75वाला एक ऑप्शन आहे 0.50, 39 75, 33 6 39 75, पहिलं हे उत्तर येणार आहे. आता हे तर खूप सोपं गणित होतं. पातेली तयार करायची आपली. तर बघा, 2 पातेली 3 पातेली, HCF घेऊन 11 दुनी 22 आहे आणि 8 त्रिक 24, तर 46/5 येणार आहे, कारण 3 2 5 पातेली आणि 5 9 45 आणि 1/5 म्हणजे 0.20%. हे दोन पर्याय येणार आहेत 28चा. ए वर्ग वजा ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 325 आहे. ए अधिक बी बरोबर 23 आहे. ए बी बरोबर, आपल्याला ए मायनस बी काढायचं आहे. आपल्याकडे ए वर्ग आणि बी वर्ग आहे आणि ए बी पण आहे, तर याची दुप्पट 204 येणार आहे. 325 मधून 204 गेलं तर 121 येणार आहे. 121 हा कोणाचा वर्ग आहे, 11चा वर्ग आहे. तर बघा, 50 रुपयाला ह्या वस्तू खरेदी केला तर 5,000 रुपये व्हायला पाहिजे होते आणि 60ने जर खरेदी केली असतं तर 60ने 100 केलं असतं 6,000 झाले असते, परंतु 2 खराब झाल्या म्हणजे 120 कमी झाले. 120 कमी झाले, 1000 120 गेले तर 880 येणार आहे. 5,000ला 880 रुपये प्रॉफिट झालेला आहे. तर 100ला किती, तर 100ला किती म्हटल्यानंतर हे काढायचे, 100ला किती, तर 16/85, 17/5 85 आणि 3/5 राहिलं बघा. 17/5 85, 3/5 म्हणजे 0.60%. 216 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या 2.5 पट नफा, म्हणजे हे 3.5 पट आहे.
तर हा फरक आपल्याला काढायचा आहे. फरक 300 आणि 216 84 आहे. 3.5चा आपण काय करत असतो 7/2 करत असतो. तर 7 इथं 2 इथं येणार आहे. 12 7 84 म्हणजे 12 2 24. 216 अधिक 24 जर केलं तर 240 येणार आहे. कृषी विभागाकडून एका शेतकऱ्यास 35% सूट मिळाल्यानंतर ही 35% आहे. सूट 3025 आपणाला किती टाकाय 100% जर काढायचे असेल 35% ही 65%ची सूट मिळाल्यानंतर ही 65%ची आहे. आपल्याला 100% काढायचं आहे. मग 13 5 65 5ने भागला तर 13 आणि हा किती येणार आहे 20 येणार आहे. 13 1 13 13 2 26 26 6 राहिला 13 5 65 आणि 20 गुणिले 25 5 500 येणार आहे. सोबतची आकृती बघा 3.5 त्रिज्या आहे तर चौरस तयार केला तर 7चा चौरस झाला. 49 क्षेत्रफळ 7 चौरस म्हटल्यानंतर आणि हा पार्ट हा पार्ट आणि हा पार्ट 4 पार्टीत एक गोल तयार झालं. 3.5 त्रिज्येचं एक गोल म्हणजे 38.5 त्रिज्या असते. आपण चार्ट पाठ केलेला आहे. मग थोडा वेळ 39 धरा 10.5 शिल्लक राहिलं. या सगळ्यांची बेरीज करायची आहे. 25 25 50 20 20 40 90 झाले. 90 17 18 35 90 आणि 35 किती झाले 90 100 125 125 आणि 146 झाले. इकडे 21 किती 8 संख्या आहेत ह्या 21 8 168 168 वजा 146 केलं तर 22 येणार आहे. पूर्ण वर्ग सगळ्यांना माहिती आहे की याचं वर्गमूळ 7x त्याचं वर्गमूळ 1/7x आणि दुप्पट प्लस मायनस 7x ला 7x केले प्लस मायनस 2. हे किती टक्केमध्ये दिलेलं आहे 20 30 50 60 70 75 हे 25% आहेत. 25% म्हणजे 280 किंवा थोडक्यात 28 चोक करावं लागेल कारण 125%ची फ्रॅक्शन 104 आहे. 28 चोक 112 झाडांची संख्या आहे. ज्या फळामध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत लिंबात असतात आंब्यात नाही आहे. चिकूत आणि संत्र्यात किती झाले 20 30 40 45% काढायचे. 45% म्हणजे 9ने भाग देणाऱ्या संख्या 45% आपल्याला काढायचे. 1120 मधली 45% म्हणजे थोडक्यात अर्धी. एवढी तर मोठी येत नाही एवढी कमी पण येत नाही. 2 आणि 9ने भाग गेला पाहिजे. 504 काढली तरी तीच येणार आहे. सरळ सरळ कट मारायचं आहे बघा. आधी मी फक्त डायरेक्टली संख्या बघतो -8 +3 आणि मायनस हे मायनस चिन्ह काय होणार आहे प्लस होणार आहे. प्लस होणार आहे. हा बाळा बोला. हॅलो सर पोहोचले मी. ओके बाळा काय हरकत नाही. हे प्लस होणार आहे 6 8 6 आणि 3 9 प्लस 1 राहणार आहे. प्लस 1 इथं आहे. आता एक्स चेक करायचं आहे आपल्याला. -5 हे +5 होणार आहे. 5 आणि 5 5 आणि 4 9 आणि 9ला 9 कट झाले. मग हे नाही येणार हे येणार आहे. बघा x वर्ग वजा 4 म्हणजे तुमचं काय येणार आहे x अधिक 2 x वजा 2. पुढचं बघा हे 3x आहे म्हणजे प्लस आणि मायनस ते म्हणजे x काय येणार आहे 5 दुनी 10 x + 5 आणि 5 दुनी 10 x - 2 गुणुले हे 15 आहे 5 त्रिक 15 हा प्लस आहे x + 5 आणि x - 3 खाली नक्कीच मायनस येणार x - 3 3 दुनी 6 आहे ना x + 2 असं येणार आहे 2 ला 2 बघा प्लसला +2 गेला मायनसला मायनस गेला प्लसला प्लस गेला 3 ला 3 गेला तर 1 हे उत्तर आहे. हे या बहुपदाच्या गुणाकाराची कोटी सगळ्यात मोठा x चा 4 आहे x चा 4 4 आणि 4 8 येणार आहे. अभयारण्यातलं एलसीएम करून घेऊया 3 8 आणि हे 24 एलसीएम करायचं असेल तर हे किती येणार आहे 12/24. हे 3 करायचं असेल तर 8 त्रिक 24 12 आणि 8 20 झाले आणि हा 24 करायचा असेल तर 3 त्रिक 24 12 8 20 आणि 3 23 1/24 झालं. 1/24 म्हणजे 45 एक भाग म्हणजे 45 तर 45 गुणिले 24 करायचे. 45 गुणिले 24 केलं तर बघा 45 चोक 180 हातचे आले 18 45 दुनी 90 आणि 18 108 1080 आहे. समभुज त्रिकोण मी तुम्हाला शिकवलेला आहे बऱ्यापैकी तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेलच. हा 10√3 आणि हा 10 10 10 10 झाला 20 40 60 आहे. भागाकार भागल्यास तिसरं येतं भागाकार करत बसत नाही जास्त वेळ लागेल. नाही तुम्ही याला डायरेक्टली याला गुणलं तरी बघा आता हे का
याला ह्याला गुणलं आणि मी एक्सने गुणतो तर एक्स घन, याने गुणलं तर वजा एक्स, 2ने गुणतो तर 2x वर्ग आणि 2ने गुणलं तर -2. बघा आता एक्स घनला एक्स घन आहे, +2x वर्ग आहे, -x आहे, -2 आहे आणि बाकी काहीच राहत नाही. म्हणून तिसरा ऑप्शन आहे, ऑप्शन 1 गेलेलं आहे. बघा 4 आणि 6 मध्ये 2चा फरक आहे, 5 आणि 7 मध्ये 2चा फरक आहे म्हणजे 2. तर 4 वर्षापूर्वी 4 वर्षानंतर एकूण 8 आहे, तर याची किंमत आली 4. तर पहिला कोण आहे? अनिल. 4 चोक 16 वर्षाचा 4 वर्षापूर्वी अनिल होता, तर आज अनिलचं वय किती असणार आहे? 20 असणार आहे. हे 0.25 आहे म्हणजे 15 मिनिटे आहेत ती. तर सरळ सरळ बघा 7 आणि 8 15 5 20 20 झाले इथं आणि हे 21 आणि हा अर्धा 21 तास 30 मिनिटे. ही बाजू 25 तर ही बाजू पण 25 7 24. तर बघा पाया गुणवले उंची 24 सक्क 144. 1.5 मीटर बाजू आहे, बाजू आहे घन, तर 15चा घन येतो ते 375 0.123 येणार आहे आणि हे घन मीटर आणि लिटरमध्ये 3 शून्य कट होतात. तर हे एका दुकानदाराने 2 वस्तू 1200 रुपये तोट्याने विकले, 20% नफा आणि 20% तोटा असेल तर 20चा वर्ग 400/100 तोटा, 4% तोटा. हा ए वर्ग वजा बी वर्ग मधला तो आहे. तर काय होणार आहे बघा इथं तो 15चा वर्ग त्याचा वर्ग वजा 1चा वर्ग त्याचा वर्ग आहे. थोडक्यात हा प्लस आणि हा मायनस आणि एकदाच हा 15चा वर्ग अधिक 1चा वर्ग हा प्लस राहणार आहे. तर याला हे कट होणार आहे. राहिलं काय 15, हा इथं नाही, 15चा वर्ग केला तर 225 वजा 1 केला 224. सरळ सरळ 40 आणि 5 45 45 मीटर 60 डेसिमी, हां 45.7 डेसिमी आहे. 40 डेकाचं मीटरमध्ये करायचं असेल 40 आणि 5 45 पॉईंट मीटरमध्ये करायचे कन्वर्ट 07. थोड्या वेळ याला बाजूला ठेवतो. 50 आणि 8 58, 20 आणि 8 28 आणि हे 09 डेसिमी आणि 4 डेसिमी, 9 7 16 4 20 20 8 8 16 आणि 5 नाही तर हे ह्या पॉईंट जाईल म्हणा. 8 8 16 आणि 5 21, हातचे आलेले 2 होते, 21 22 23 23 5 आणि 4 9 10 11 आणि हातचे आलेले 2 12 13 133 येणार आहे. 133 येते. पहा पुढचं. एका वर्तुळाचा अर्धपरिघ आहे. वर्तुळाचा अर्धपरिघ तर तो किती व व्यास यांच्यातला फरक 4 आहे. तर बघा व्यास म्हटले त्यांनी 3.5 3.5 जर केलं तर 7 व्यास होईल आणि 3.5 त्रिज्या असेल तर 22 असतं. 22 मधला अर्धपरिघ 11 येणार आहे. तर 11 आणि 7 4चा फरक आहे. तर 3.5 त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? जर अर्ध्याचं विचारलं असेल तर हे उत्तर येईल, पण पूर्ण वर्तुळाचं विचारलं असेल तर 38.50 हेच उत्तर येणार आहे. त्या वर्तुळाचं म्हटले माझ्या मते 4 नंबरचंच उत्तर राहणार आहे, पण दिलेल्या आकृतीचा हिशोब केला तर 19.25 राहील. परीक्षक काय डिसिजन घेतात त्याच्यावरती डिपेंड आहे. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे, सर्वात मोठी ऋण पूर्णांक तर -1 आहे. यांच्यातील फरक म्हणून फरकला हे मायनस मायनस काय होणार आहे? प्लस होणार आहे. 1 आणि 1 2. हा खालीलपैकी कोणत्या संख्येच्या वर्गमूळावर? तर कोणत्या संख्येच्या वर्गमूळा एवढे? तर हे माझं चुकलेलं होतं थोडंसं, वजा कोणत्या संख्येच्या वर्गमूळा एवढं? तर 4 हे उत्तर आहे. 4च्या वर्गमूळा एवढे उत्तर असणार आहे. एका वृत्तचित्राचा व्यास
7 आहे म्हणजे 3.5 येते बाळांनो. 3.5 असेल तर आपल्याला माहिती आहे क्षेत्रफळ 38.5 असतं आणि उंची 2 मीटर आहे म्हणजे 2 ने गुणलं तर किती येतं? 77 येतं. 77 वाले दोनच ऑप्शन आहेत, करायची गरज नाही आहे. हा उलटा करायचा तर बघा 57/65 गुणाकार व्यस्त आणि 91/76 तर 19 त्रिक 57 पेनला काय झालं आता आणि 19 चोक 76 तेरी 5 65 तेरी 7 91 7 त्रिक 21 छेद 20 येणार आहे. 21/20 येणार आहे आणि त्याची बेरीज व्यस्त म्हटलेली तर हे मायनसवाला येणार आहे. 2 मिनटं मी थोडासा व्हिडिओ पॉज करतो, जरा पेन लटकतोय. पुढे बघा हे जर 54 बेरीज केली तर एकाखाली एक लिहायचं आहे ते असं 0.54 मग 0.54 आणि 0.54 असं. तर हा 54 तर तसाच राहणार आहे. तर हे उत्तर कटलं येतं. ओके. 4 आणि 4 8 मग 5 आणि 5 10 4 आणि 4 8 5 आणि 5 10 संपलं. एवढंच उत्तर आहे 1 नंबरचं. पुढे या संख्यांखालीपैकी कोणत्या संख्येने भाग जातो? तर 1 करायचं 7 आणि 3 10 आणि 1 11 3 ने भाग जात नाही 9 ने जात नाही. मग 11 ने जातोय का? नाही जात. कसोट्या वापरल्या 7 ने भाग जातोय. एकच शिल्लक आहे. एका त्रिकोणी भूखंडाचं क्षेत्रफळ किती आहे? तर तिन्ही बाजू दिलेले आहेत तुम्हाला 50 30 40 तर अर्धपरिमिती करावं लागेल. 4 त्रिक 12 60 आहे अर्धपरिमिती. तुम्हाला असं 60 लिहायचं आणि ह्यातनं वजा करायचं गुणुले 10 गुणुले 30 गुणुले 20 1 2 3 आणि 4 शून्य 4 शून्य म्हणजे 2 शून्य बाहेर 100 आणि 6 त्रिक 18 2 36 म्हणजे 6 बाहेर 6 बाहेर. ओके. 3चा घन केला तर 27 येणार आहे आणि 3चा चौथा केला तर 81 येणार आहे. नेक्स्ट बरोबर 3 आहे. 2 क्रमावर विषम संख्यांचा लसावी किती आहे? तर शेवटी यात 1 टाकला तर 64 येणार आहे का नाही? 64 टाकला 1 येणार आपलं 64 म्हणतो हा 64 येणार आहे. 84 64 येणार आहे. हा कोणाचा तरी वर्ग असणार आहे. आता हा वर्ग कोणाचा असणार आहे? तर तो वर्ग शोधायचा तर पहिले आपले 2 घटक लक्षात घ्यावे लागतात. तर 9चा वर्ग 81 म्हणजे तो काय असणार आहे? एक तर इथं 4 आलेला आहे. 4 कोणाचा येतो? तर 2चा वर्ग म्हणजे 92 तरी असणार नाही तर 98 तरी असणार. यासाठी आपल्याला 95चा वर्ग करावा लागेल. 95चा वर्ग करायचा असेल तर 9 10 90 90 25 90 25 पेक्षा कमी म्हणजे हा 92च आहे. हा 92 आहे म्हणजे त्या दोन संख्या 91 आणि 93 असणार आहेत. तर मोठी विचारली ती 93 आहे. यांचा सगळ्यांचा गुणाकार करायचा आहे. अधिक 1 तो कोणाचा वर्ग येतो? तो लास्टला काय येणार आहे? तो तर 991 येणार आहे. सगळा गुणाकार केल्यानंतर ते येणारच आहे. तुम्हाला ते लक्षात येईल. कॅल्क्युलेशनचं गणित तेवढंच आहे. पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांच्या घनांची सरासरी किती? तर बघा पहिल्या 5 विषम नैसर्गिक संख्यांचा घन 1 फॉर एक्झाम्पल 1 आहे अधिक 27 आहे अधिक 125 आहे अधिक 343 आहे अधिक 1 2 3 4 अधिक 729 आहे. तुम्हाला ही सगळी बेरीज करायची. ही जर बेरीज केली तर तुमची बेरीज किती येणार आहे बघा. तर 1 अधिक 27 अधिक 125 अधिक 343 अधिक 729 हे येणार आहे 1225 आणि 1225ला तुम्हाला 5 संख्या असल्यामुळे 5 ने भागायचं कारण किती 5 म्हटले ना सरासरी 5 दुनी 10 5 चोक 20 245. तर पुढे बघा 4 x आहे म्हणजे 45 आहे आणि 135 आहे. तर आपल्याला हा विचारला आहे तर हा इथे येणार 135 आणि खालचा 135. पुढचा समचलनात बदलते. वर्तुळात त्रिज्या 14 सेमी असते तर 42 सेमी असणारे त्रिज्या असणाऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? आपलं पाठच आहे 42 आपलं किती असतं 55 42 आहे. 6 नैकरेषीय बिंदू आहेत म्हणजे 6 नैकरेषीय बिंदू एक परस्परांशी जोडून रेषाखंडाची तयार करायची असेल
तर पाचवी त्रिकोणी संख्या 15 आणि 5 ने एक रेषीय बिंदू असेल तर चौथी त्रिकोणी संख्या 10. यातला फरक किती आहे? 5 आहे. अर्धवर्तुळाकार बागेचे आपल्याला माहिती की 7 असेल तर 36 असतं, आहे की नाही? आणि हे 7 गुणुले 6 पट आहे, तर 36 गुणुले 6 तर 7 नाही तर 70 असेल तर 360 असणार. ओके, जरा गडबडच होती, थांबा. हेच गणित मी टिक मार्क करताना पण चुकलेलं आहे. हे उत्तर आहे 2 नंबरचं. 7 असेल तर आपला अर्धवर्तुळ बागेची त्रिज्या 7 असेल तर अर्धवर्तुळाकार आहे तर 36 असतं, आहे की नाही? तर गुणुले 6 केलं तर गुणुले 6 करावं लागेल आणि अजून एक 0 केला तर अजून एक 0 करावं लागेल. गुणुले परत 6 करावं लागेल आणि 5 पदरी तर गुणुले 5 पदरी करावं लागेल. तर हा आपल्याला 36 पंचे 180, 180, एक अन 2 शून्य, हे 2 आणि हा एक 3 शून्य, 1 2 3 शून्य तर पाहिजेच, हां 3 शून्य पाहिजेत आणि 36, तर 36 करायचे तर ह्यातला 18चा वर्ग याला काय करतो 18 गुणुले 2 करतो. 18चा वर्ग 324 गुणुले 2, 324 चे 648, 648 येणार आहे. पुढे हे 70 तर हे दोघे मिळून किती असणार आहेत? ते 70 तर हे दोघे मिळून किती असणार आहेत? 110 असणार आहेत. तर अर्धे हे दोघे मिळून 55 असणार आहेत. तर हा 55 तर यम 125 असणार आहे. पी एम क्यू 125, पी एम क्यू 125. हे बघा 130 आहे, 50 आहे, हा 40 आहे, मग 40 50 90, तर हा काटकोन त्रिकोण आहे, 90 आहे. 12 16 20 त्रिकूट आहे, त्रिकूट. सरळ सरळ 2001 झालेली. तर बघा एक आहे म्हणजे 9 23 त्रिक 9 रुपये कमी झालेत ना यातनं, एक कमी झालं म्हणजे 9 आहे ना. हां, तर 23 23 230 झाले असते आणि अजून 3% म्हणजे 23 त्रिक 69, 69 म्हणजे किती झाले 9, 23 आणि 6 29, 299 जर ह्यात ॲड केले तर ते बघा 300 होतात, आहे की नाही? 299 म्हणजे 13%. तर सम्मुख कोण आहेत तर 3 आणि 4 7 एक्स, 30 आणि 10 40 बरोबर 180, 40 तिकडे पलटी झाला तर 140, 7 ने भागलं तर 20, 20 त्रिक 60 आणि 1 70 आणि 20 चोक 80 आणि 30 110. पहिलं हे बघा, हे क्षेत्रफळ बघा 12 गुणुले 16 भागिले 2. तर मी काय करतो 1696 करतो, एकाला अर्ध करायचं. आता हे 16 12 त्रिकूट इथं 20 येणार आहे. तर दुसरं पण काय येणार आहे तुमचं, हा करतो मी फोन, व्हिडिओ बनवतोय, करतो एक 5 मिनिटात. 20 येणार आहे, तर काय येणार आहे 20. तर 20 गुणुले म्हणजे आपल्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 गुणुले 20 गुणुले ती वरची ही जी उंची द्यावं लागेल आपल्याला, तर हे 10 आलं तर 9.6ला 9.6च येणार आहे 10ने भागलं तर. पॉईंट फक्त इथला हा तिथं चिटकणार आहे. हे छान गणित आलं आपल्या नेहमीच्या ह्याच्यातलं आलं. 28 सेमी म्हणजे 784 आणि हे अर्धे बिंदू आहेत, मध्यबिंदू आहेत म्हणले अर्ध असतं, तर अर्ध किती येणार आहे 392 येणार आहे 784चे अर्ध. 1000 म्हणजे 1800 आणि 800, 1800 मीटर जायचं आहे आपलं, किती जातं 72,000 जाते 3600 सेकंदात, आहे की नाही? आपल्याला जायचं आहे 1800, किती सेकंदात जाईल तर बघा 1800 चोक 4 आहे आणि 4 9 36, 90 सेकंद 1.5 मिनिटं. 3 वर्षाची रास तुम्हाला काय दिलेली, 3 5 आणि 3 वर्षाची, तर आपल्याला हा फरक पडायचा आहे, फरक काढायचा आहे. 9680 1800 वजा 9680 0. तर बघा 10तनं 8 गेले 2, 8तनं 7 गेला 1, 10तनं 9 गेले 1120 आहे. 2 वर्षाचं 1120, 5 वर्ष आणि 3 वर्ष म्हणजे 2 वर्षाचं 1120 आहे, बरोबर ना? परत एकदा 10तून 8 गेले 2, हातचा रिवर्स केला 7 गेला 1 आणि 1, 1120 आहे. म्हणजे किती येणार 56, 560, 560 एका वर्षाचं, 560 एका वर्षाचं. 3 वर्षाचं 56 त्रिक किती येणार 1680 येणार आहे, 1680, 56 त्रिक 1680. हे 1680 ह्यातनं वजा करायचे म्हणजे 8000 राहणार आहे.
आणि 8,000वरती आपणाला एका वर्षाला 560 मिळतात आहेत. 560 मिळतात. एक शून्य कट झाला. 8×7=56. 8×7=56. 100वर 60%. 60% आणि 8,000 असा रेट होता. 10%, 20% वाढ AB चा तुम्हाला फॉर्म्युला A अधिक B, AB डिवायडेड बाय 100चा फॉर्म्युला आहे नेहमीचा. 20तनं 10 गेले 10 आणि 1 + 1 मायनसमध्ये 20 10 200/100 कट -2% पण प्लसमध्ये आहे. 8% वाढ. शंकूच्या तळाची त्रिज्या 21 असून उंची शंकूची 21 आहे म्हणजे तुमचं 1386. 1321 आहे ना, मग आपल्याला काय करावं लागेल, 1386 भागिले 3 1/3चा गुणुले 20 करावं लागेल. तर 3 चोक 12, 3 चोक 12, 1 राहिला, 3 सक्क 18, 3 सक्क 18 आणि 3 दोन्ही 6. तर 465, 450 आणि 450, 900, 12 दोन्ही 24, 924. हे अशा प्रकारे गणिताचे 26 ते 50 प्रश्न होते ते प्रश्न आपण सोडवलेले आहेत. बहुतेक 100% आपली उत्तरं बरोबर येतील अशी खात्री आहे. तरी सर्वांनी उत्तरे पाहून घ्या. सर्वांना परत एकदा धन्यवाद.